कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। झालं नाही झालं असेल ना तुमचं समाधान? चांगली हसत होती मुलगी, तिला रडवलत ना तुम्ही? हो, तुमच्या मुलीचा आनंद कशात आहे ना हेच तुम्हाला कळत नाहीये। तिला जे करायला आवडतं, तिचा आनंद ज्यात आहे ते तिला करू द्यात ना। काय प्रॉब्लेम आहे? रोज सकाळी तुम्ही ऑफिसला निघून जाता, पण वेदा शाळेतून आल्यापासून एकटीच रूम मध्ये बसलेली असते, कोणाशी बोलत नाही, कोणाशी खेळत नाही। बरं, स्वतःचं मन रमवावं म्हणून ती काहीतरी करू पाहते, तिच्या आवडीच्या गोष्टी करू पाहते, तर तुम्हाला त्यातही प्रॉब्लेम आहे। हायजीन येतं ना मध्ये। तुम्हाला ना फक्त तिच्या शरीराची, आरोग्याची काळजी आहे, मनाची नाहीये। बरं, आम्ही काहीतरी करू पाहतोय तर तुम्हाला त्यातही प्रॉब्लेम आहे। बाप आहात की कोण आहात तुम्ही? तुला काय म्हणायचंय? मला माझ्या मुलीचं मन कळत नाही? तिला हसवण्यासाठी, खुश ठेवण्यासाठी किती प्रयत्न करतो माहितीये तुला? काय उपयोग आहे तुमच्या प्रयत्नांचा? सांगा ना मला, काय उपयोग आहे? जो माणूस स्वतःच्याच आयुष्यात आनंदी नाहीये तो दुसऱ्यांना काय आनंद देणार आहे? जो सतत चिडचिड करत असतो तो दुसऱ्याच्या आयुष्यात सुख, समाधान कसं आणणार आहे? तुमचा दिवस रागात सुरू होतो आणि रागातच संपतो, याचा परिणाम ना वेदावर होतोय, हेच कळत नाहीये तुम्हाला। दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी ना आधी स्वतः आनंदी असावं लागतं। कोरड्या मनाने आपण दुसऱ्याच्या आयुष्यात ओलावा आणू शकत नाही। बरं, मला सांगा, तुम्ही स्वतः दुःख विसरला आहात का? नाही ना? मग ती लहान मुलगी कसं विसरणार आहे हे सगळं? इतकी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही? बरं, दुसरे लोक काहीतरी करू पाहतायत तर तुम्हाला त्यांच्याशी नीट वागायचं नाही। आता मायाताईच बघा ना, त्या वेदासाठी किती मोठा त्याग करायला तयार झाल्यात, याचा अंदाज आहे का तुम्हाला? हो, त्यांना माहितीये तुमच्याशी लग्न केल्यानंतर त्यांना संसारिक सुख मिळणार नाहीये, पण तरी सुद्धा वेदासाठी, तिच्या आनंदासाठी आणि पुन्हा तिला आईचं प्रेम मिळावं ना म्हणून, फक्त म्हणून त्या हसत हसत तुमच्याशी लग्न करायला तयार झाले। काय चूक आहे हो त्यांची? सांगा ना, काय चूक आहे? याचा कधी विचार केलाय तुम्ही? नसेलच केला, कारण काय आहे ना की तुम्हाला तुमचं दुःख कुरवाळत बसण्यातच आनंद आहे। तेच करा तुम्ही। तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाही। हो, तुमच्या मुलीचा आनंद कशात आहे ना हेच तुम्हाला कळत नाहीये। जो माणूस स्वतःच्या आयुष्यातच आनंदी नाहीये तो दुसऱ्याला काय आनंद देणार आहे? तुम्ही स्वतः दुःख विसरला आहात का? नाही ना? मग ती लहान मुलगी कसं विसरणार आहे हे सगळं? अथर्व, इतकी अस्वस्थ होऊ नका, सगळं हळूहळू होईल नीट। आय मिस यू अंबिका, पण कदाचित तुला विसरण्यातच वेदाचं भलं आहे। वेदाच्या फ्युचरसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी, बाकीच्यांसाठी मी तुला विसरलोय असं मला दाखवावं लागेल। वेदासाठी मला हा त्याग करावा लागेल। माझ्यातला तुटलेला
अथर्व आता परत बाहेर येता कामा नये. हसतमुखाने मला माझं आणि मायाचं नातं पण स्वीकारावं लागेल. नाहीतर हा फक्त मायावर नाही तर आपल्या वेदावर सुद्धा अन्याय ठरेल. तुला कदाचित वाईट वाटेल की मी तुला विसरलोय. ते शक्य नाहीये. फक्त तुला विसरण्याचं नाटक करत असेन मी. आय लव्ह यू. आय लव्ह यू अंबिका. अथर्व, असं नका बोलू तुम्ही. तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे हे माहिती आहे मला. त्यामुळे तुमच्यावर रागवण्याचा प्रश्नच येत नाही. आणि तुम्ही आतापर्यंत जे केलंय ते आपल्या कुटुंबासाठी, माझ्यासाठी, आपल्या वेदासाठीच केलंय. आणि यानंतरही तुम्ही त्यांच्याच आनंदासाठी जगणार आहे माहिती आहे मला. एक सांगू अथर्व, मला ना खूप मनापासून वाटतं तुम्ही आधीसारखं आनंदी व्हावं, हसावं, बोलावं, वेदासोबत खूप दंगा करावा. आणि जर असं झालं ना तर माझ्यापेक्षा आनंदी दुसरं कोणीच नसेल. पण या सगळ्यामध्ये मायाच्या जाळ्यात अडकू नका अथर्व. तुमच्या आयुष्यात माझी जागा घेण्यासाठी तिने कायम आपल्या वेदाचा वापर करून घेतलाय. माझी जागा जर तुम्ही तिला दिली तर ती आपल्या वेदाला तुमच्यापासून कायमचं दूर करेल. मला शोध लागलाय की ती कवडी तुझ्यापर्यंत कशी पोहोचू शकते. कशी? तुझ्या आणि मीरामध्ये जी व्यक्ती शक्ती बनून उभी होती तिच्याकडून मला हे कळलंय की ती कवडी मालक स्वतःहून देईल. तेव्हाच कुठलाही सामान्य व्यक्ती त्याला स्पर्श करू शकतो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.